मतदार जनजागृती रॅली या ठिकाणी आपण काढत आहोत। या रॅलीचं हिरवा झेंडा दाखवून सुरुवात माननीय रामदासजी कोकरे साहेब, माननीय श्री जावेदजी शेख, अधिकारी नगर परिषद श्री जाधव, सर्व कॉलेजचे पीएलसी क्लबचे नोडल अधिकारी आणि स्वीप कक्षातील सर्व उपस्थित कर्मचारी यांच्या मी या ठिकाणी उपस्थित करून प्रमुख अतिथींना या रॅलीला सुरुवात करावी। सर्व मान्यवर आणि सभामध्ये बसलेले माझे मित्रमंडळी सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम तर मी आपल्या मित्रमंडळींच्या ज्यांनी आता ही खूप चांगली रॅली काढली ते तुमचे आभार मानतो आणि त्याचबरोबर याचा पावडा झाला आणि त्यानंतर जे पथनाट्य झाला ते अतिशय सुंदर आणि अतिशय इन्फॉर्मेटिव्ह होता। सेकंडली सर्वांना माहित आहे आता निवडणुकीचा सीझन सुरू झालाय, ऍक्टिव्हिटीज आता वाढणार आहे। इथे सर्वांना माहित आहे का की लातूरमध्ये वोटिंग कधी होणार आहे? 7 महिला कोण कोण मूवी देखने बाहेर जाणार किंवा सुट्टीवर बाहेरगाव जाणार कोणी आहेत का? अशा नाही तर काय करणार तुम्ही सर्व लोक? 7 महिला मतदान, बरोबर आहे। तर मला तर असं म्हणणं आहे, माझं असं म्हणणं आहे की आता हे मतदार दिवस नाही, एक कर्तव्य दिवस म्हणून आम्हाला साजरा करायला पाहिजे हा दिवस। तर एक कारण की आमची ड्युटी आहे एक लोकशाहीमध्ये। मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये टोटल 6 असे केंद्र आहे जे महिला केंद्र आहे, पोलिंग बुथ्स आहे। म्हणजे इथे सगळे जे अधिकारी किंवा कर्मचारी असणार आहे, प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर, ते सर्व महिला असतात। तर आम्ही तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी शासनाने असं धोरण राबवलं आहे जिथे आम्हाला पोलिंग बूथ सुद्धा महिला पोलिंग बूथ म्हणून इम्प्लिमेंट करायचे। तुमच्या बरोबर विशेष बरेच घटक आहेत ज्यांना आम्हाला मोटिवेट करायचे वोटिंगसाठी। महिला मंडळी तर आहेच, त्याचबरोबर ते आपले 80+ जे सिटीजन्स आहेत किंवा दिव्यांगजन, ट्रान्सजेंडर्स आणि सर्वात इम्पॉर्टंट नवीन वोटर्स, ते आपल्या विशेष घटक आहे ज्याच्यामुळे ही आपली वोटिंग पर्सेंटेज वाढणार। आता एसडीएम मॅडमनी सांगितलं आणि तुझे डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसर म्हणजे कलेक्टर ऑफिस हे धोरण आहे की यावर्षी आम्हाला 75% मिनिमम वोटिंग पर्सेंटेज करायचे, ते तर करायलाच पाहिजे। पण माझं तर असं म्हणणं आहे की आपले इथे लातूर पॅटर्न राबवण्याची एक सोय आहे, एक विशेष म्हणजे आम्ही एक पॅटर्न आहे। तर जे महिलांचे जे वोट पर्सेंटेज आहे मला असं वाटतंय की ते पुरुषपेक्षा जास्त व्हायला, तर तुम्ही त्याच्यासाठी सहकार्य करणार की नाही? व्हेरी गुड। तर जे जे तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे, माहिती पाहिजे, जिल्हाधिकारी कार्यालय तुम्हाला तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध राहणार आहे। त्याचबरोबर आपले जे एसडीएम्स आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये ते फार प्रोएक्टिव्ह आहे आणि फार ऍक्सेसिबल आहे, तुम्ही कधीच त्यांना भेटू शकतो आणि माहिती घेऊ शकतो। त्याचबरोबर आपली पूर्ण यंत्रणा जिल्ह्याची या निवडणुकीची कामामध्ये कम्प्लिटली ऍक्टिव्ह आहे आणि इन्व्हॉल्ड आहे। तुम्हाला कधीच म्हणजे की घाबरण्याची गरज नाही। फॉर एक्झाम्पल तुम्हाला वोटिंग कार्ड नाही भेटलं किंवा इलेक्टोरल लिस्ट मध्ये नाम नाही आला तर तुम्ही इझिली तिथे जाऊन माहिती घेऊ शकतो। तर परत आपले रामदास कोकरे जे स्वीपचे नोडल अधिकारी आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राध्यापक, प्राचार्य स्कूलचे त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रमचे नियोजन केलेलं आहे। आणि स्पेशली तुम्ही सर्वांचं की तुम्ही सकाळीपासून रॅली काढतोय। मला माहित आहे थोडा समर सीझन आहे, ऊन जास्त आहे, इव्हन एक्झाम पिरियड पण लवकर येणार आहे माहित आहे मला, पण तरी सुद्धा तुम्ही हे पूर्ण नियोजन केलं आणि खूप सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलं। मी तुमचा परत आभार मानतो आणि धन्यवाद देतो। थँक्यू सो मच। आणि मी आवाहन करणार की 7 महिला जास्तीत जास्त वोट करा, हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य दिवस म्हणून साजरा करा। बहुत बहुत धन्यवाद। मी माझे 2 शब्द संपवतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो 7 मेसाठी। जय हिंद, जय महाराष्ट्र।